जी माणसं गरिबीतून मोठी होतात ती मोठीच होत राहतात आणि जी श्रीमंतातून नालायक वागतात भिकारीच होतात. तुम्ही कोणाचा नियम पहा. झोपडीवाल्याच्या स्त्रीला जर बाळ झालं तर त्याला एकही खोट राहत नाही. बंगल्यात जर पोर जन्माला आलं पाहत नाही. महिला मंडळ सुनबाईला 3रा महिना लागला. चेक करून आणली. चेक करावं लागते. थोडस हे करून घेतलं म्हणून पुढे सवय लागली तिला. आता चेक केली. आजीबाई म्हणली आता ठेप ठेवा त्याची. काम कमी करायचं. जिना चढायचा नाही. लिफ्टनच वर जायचं. जास्त काम करायचं नाही. भारीतलं खायचं. असं भात पिठलं असं खायचं नाही. मग बोंबील सुकट अंडे अंड्याच्या पोळ्या नळ्या रस्सा पिळून लिंबू पिळून रस्सा भाकरी चुरून खांड. तिनं पिठलं खायचं नाही. पिठल्यानं पोर येडं होईल. पिठलं खायचं नाही. तिनं फक्त भंगार भुंगार खायचं. मग तिचा 7व्या महिन्यात डोळे झाले. अख्ख्या गावाला जेवण डोळ्याचं. डोळे जेवण झालं. तिला बाळांपणाला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं. अख्खं घर हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर एकदम तज्ञ. डॉक्टर म्हणले आडवं आलंय येऊ द्या. आडवं उभं पण येऊ द्या. आलं. 16 टाके पडले. 90,000 रुपये डॉक्टरचं बिल झालं. चेकिंग केल्यापासून तर सिझरिंग करेपर्यंत किती 90,000. त्याच घरात मांजर होती. तिला डोहाळे नाही. पोटाला अन्न नाही. सोनोग्राफी तिची कोणी केली नाही. तिला 4 पिलं झाली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो दोघांमध्ये देखणं पोरग कोणचं? मांजरीचं. तिचं डोळे जेवण नाही. बरं तिला पोटाला अन्न मिळालंच असं. पण एक आयडिया आहे का? मांजरीच्या पिलाला जर मांजरीला जर पिलं झाली तर त्या आईच्या जिभेत इतकी ताकद आहे महाराज. त्या आईनं जर जीभ बाळावरून फिरवली तर किती बाळ सुंदर दिसतात. ही त्या जिभेच्या ताकदीत आहे.